नमस्कार. मी प्रोफेसर यशराज पारखी, काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि भारताचा एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटलं, काल जो लोकसभेचा शपथविधी झाला त्या शपथविधीमध्ये 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतु पहिल्यांदा असं जाणवलं की एवढं मागील 10 वर्षाचा अनुभव पाहता पहिल्या लोकसभेच्या वेळेला आणि दुसऱ्या लोकसभेच्या वेळेला मोजक्या 5 ते 10 लोकांनीच फक्त मंत्र्यांनी शपथ घेतली होती. पण काल 72 लोकांनी शपथ का घेतली हा प्रश्न आहे. कदाचित हे जे सरकार आहे हे सरकार लवकरच कोसळेल याची खात्री किंवा शंका त्यांना कळत नकळत असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं मला असं वाटतं आहे, ज्या वेळेला आपण राजशिष्टाचाराने संपूर्ण देशातील जवळजवळ 33 देशातील मान्यवरांना आपण ज्या वेळेला बोलवतो त्यावेळेला त्यांची व्यवस्थासुद्धा त्या दर्जाची असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण जर कालच्या शपथविधीमध्ये जर पाहिलं तर देशाचे प्रतिनिधित्व करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी बसण्याची आसनाची व्यवस्था ही सुयोग्य नव्हती असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे यावरती तुम्ही व्यक्त व्हा आणि जर तुम्हाला माझ्या ज्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय त्या आवडत असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू.